साडी हा केवळ एक आउटफिट नसून आपली संस्कृती आहे। साडी म्हणजे सौंदर्य। याच साड्या आपण डेली परचेस करत नसलो तरी देखील काही लेटेस्ट साड्यांची माहिती ही आपल्याला असायलाच हवी। त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी दिवाळी स्पेशल नवीन कलेक्शन घेऊन आलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुम्हीही दिवाळीमध्ये कन्फ्यूज असाल की कशा प्रकारची आणि रिझनेबल रेटमध्ये आपण साडी घेऊ शकतो, तर ह्या व्हिडिओमधल्या साड्या तुम्ही नक्कीच परचेस करू शकता। सध्या ह्या नवीन डिझाईन्सच्या बनारसी सिल्क लेटेस्ट साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत। या अशा ब्युटिफुल साडीवर मीनाकरी डिझाईन ही संपूर्ण साडीवर केलेली असून त्यावर ब्युटिफुल जरीची बॉर्डर दिलेली आहे। या साडीसोबतच साडीचा पदर ही संपूर्ण रिच आणि भर जरीचा पाहायला मिळतो। तसेच या साडीसोबत बीट्स हँडवर्कचा ब्लाउज पीस देखील इथे दिलेला आहे। ब्लाउजवरती मल्टी कलर थ्रेड वर्क विथ सिक्विन वर्क केलेले खूप सुंदर दिसते। ही साडी जशी सुंदर आहे तितकाच हिचा ब्लाउज खूपच एलिगंट आणि रिच लुक देणारा आहे आणि ही साडी सॉफ्ट असल्यामुळे अंगावरती अगदी चापून चोपून बसते। दिवाळीसाठी ही साडी तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे। तर ह्या साडीचा जो ब्लाउज पीस आहे त्याने ह्या साडीला खूप सुंदर असा लुक मिळतो। आता ह्या साडीमध्येही भरपूर सारे कलर ऑप्शन देखील अवेलेबल आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कलर ही चूज करू शकता। खूप सुंदर अशी साडी आहे आणि ही साडी तुम्ही दिवसभरही कम्फर्टेबली नेसू शकता। तसेच साड्यांमध्ये ही विस्को जॉर्जेट साडी ही खूप फॅशनमध्ये आहे। या साड्या अतिशय लाईट वेट, सॉफ्ट आणि शायनी असतात। सणांमध्ये आपण अशा साड्या नेसून डेली कामही करू शकतो, त्यामुळे भरपूर लेडीज या अशा साड्यांना पसंती देताना दिसतात। स्पेशल म्हणजे या साडीला जरीची बॉर्डर असल्यामुळे ही साडी नेसल्यावरती तुम्हाला एक काठपदर लुक देते। सुंदर अशी ही साडी आहे। त्यानंतर सध्या साड्यांमध्ये अशा डोला सिल्क साड्या ही खूप जास्त डिमांडिंग आहे। प्लेन ब्युटिफुल साडी आणि त्यावर कलमकारी प्रिंट केल्यामुळे ही साडी आणखीनच सुंदर आणि आकर्षक दिसते आणि सध्या डोला सिल्कचे भरपूर पॅटर्न्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। डोला सिल्क साडी ही सध्या हाय डिमांडिंग आहे। सध्या सॉफ्ट पॅटर्नमध्ये अशा काठपदर साड्या ही खूपच जास्त फॅशनमध्ये आहे। आता डोला सिल्क सोबतच मी पुढे तुम्हाला काठपदर साड्या ही शेअर केल्या आहेत। ह्याही खूप जास्त फॅशनमध्ये आणि ट्रेंडिंगमध्ये आहे। या साडीमध्येही भरपूर सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। या साडीमध्ये सुंदर कलर्स असल्यामुळे ही साडी खूपच रिच लुक देते। दिवाळीसाठी तुम्ही अशा साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। या साड्यांमध्ये खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन देखील अवेलेबल आहेत आणि या साडीसोबत तुम्हाला एक कॉन्ट्रास्ट असा ब्लाउज पीस देखील मिळतो। तर तुम्ही ही साडी दिवाळीसाठी नक्कीच परचेस करू शकता। ह्या साडीमुळे तुम्हाला एक ट्रॅडिशनल लुकही मिळतो आणि काठपदर लुकही मिळतो, त्यामुळे ही साडी दिवाळीसाठी किंवा पूजेसाठी एक बेस्ट ऑप्शन ठरते। या साडीमध्येही तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। नंतर सध्या या नवीन पॅटर्न्सच्या हाय क्वालिटी डबल कलरमध्ये असलेल्या बांधणी साड्या सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत। या संपूर्ण साडीवर अतिशय सुंदर अशी बांधणी प्रिंट केलेली असून साडीला कांचीपुरम जरी बॉर्डर दिलेली आहे, त्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते। या साड्यांमध्ये 8 ते 10 कलर्स ऑप्शन देखील अवेलेबल आहेत। या साडीची जाड बॉर्डर असल्यामुळे ही साडी तुम्ही पार्टीवेअर म्हणूनही वापरू शकता। सध्या बांधणी साड्यांमध्ये खूप साऱ्या डिझाईन्स आणि फॅब्रिक पाहायला मिळतात। बांधणी साडीमध्ये कॉटन सिल्क, क्रेप सिल्क अशा वेगवेगळ्या फॅब्रिकच्या साड्या आपल्याला पाहायला मिळतात।
बांधणी साडी हा पारंपरिक साडीचा एक एव्हरग्रीन पॅटर्न म्हणून ओळखला जातो. या बांधणी साड्या सॉफ्ट असल्यामुळे नेसल्यावरही तितक्याच कम्फर्टेबल वाटतात. सध्या बांधणी साड्यांमध्ये अशा सॉफ्ट फॅब्रिक ब्युटिफुल साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत. ही साडी लाईटवेट आणि कम्फर्टेबल लुक देणारी आहे. या सिंपल साडीसोबत हेवी डिझायनर ब्लाऊज ही खूप रिच लुक देतो. जर तुम्हालाही दिवाळीसाठी नवीन बांधणी साडी खरेदी करायची असेल तर यातला एक पॅटर्न तुम्ही नक्की परचेस करू शकता. तुम्हाला खूप सुंदर असा लुक देईल. तर ह्यामध्येही भरपूर सारे कलर्स ऑप्शन देखील अवेलेबल आहे आणि सध्या हे बांधणी पॅटर्न खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत. आता ह्यासोबत जो ब्लाऊज पीस मिळतो तो देखील वर्कचा आहे आणि खूप सुंदर असा कलर कॉम्बिनेशनमध्ये यावर आपल्याला ब्लाऊज पीस हा दिलेला आहे. तर तुम्ही या साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता. आता तुम्हाला यातल्या कुठल्याही साडीची लिंक हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू एव्हरीवन.